दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर शहरातील ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या। या दिवशी मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देऊन हा सण साजरा करीत असतात। इस्लामच्या 5 तत्वांपैकी एक म्हणजे हज यात्रा। याच काळात मुस्लिम बांधव मक्का येथे जाऊन ती पूर्ण करतात। अल्लाहने ज्याला मालदार केलं त्यांना हज यात्रा अनिवार्य आहे। ईद दिवशी अनेक मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर गर्दी केली होती। यावेळी बकरी ईद निमित्त सोलापूर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। त्यानंतर त्यांनी सामूहिक प्रार्थना केली। الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت الله أكبر الله أكبر الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين। होडगी रोडवर शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी सामूहिक नमाज पठण केलं। या सणातून आपल्याला शिकायला मिळतं की अल्लाहसाठी सर्व काही त्याग करता येतं। या दिवशी मुस्लिम समाजातील लोक बकऱ्याची कुर्बानी देतात आणि त्या मांसाचे 3 भाग वाटप करतात। एक हिस्सा स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा गरिबांसाठी। हे सामाजिक समानता, दया आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे। इस्लाम ही एक संपूर्ण जीवन पद्धती आहे जी केवळ उपासनेचा नाही तर त्याग, समर्पण, प्रेम, बंधुता आणि समानतेचाही संदेश देते। या सर्व गोष्टींचं सुंदर दर्शन ईद उल अजहा या सणामध्ये घडतं, असं शहर काझी सय्यद मुफ्ती अमजद अली यांनी आपल्या प्रवचनावेळी सांगितलंय। तसंच सोलापुरातील आसार मैदान येथे इमाम साहेब सादिक मणियार यांनी नमाज पठण केलं। यासोबतच सणानिमित्त खतीब मोहम्मद फजुलुल्लाह यांनी देखील आपल्या प्रवचनातून ईद उल अजहाचं महत्त्व सांगितलं। और अपने परवरदिगार की नेमतों का तज़किरा कीजिए। ईद हर साल यही बयान मसरत लेकर आती है। या इलाही, दुनिया के हर मुसलमान को इस ईद की पूरी पूरी खुशी नसीब फरमा। भाइयों, आज की ईद ईद कुर्बान या ईद उल अज़हा कहलाती है। ये ईद सिर्फ खुशी का दिन नहीं बल्कि एक अजीम तारीखी यादगार। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।